श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. गुरुवारी 23 नोव्हेंबरला देव उठणे एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी आहे. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांच्या झोपेतून जागे होऊन कार्यभार स्वीकारतात. रवी योग, सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे अनेक शुभ योग या एकादशीला तयार होत आहे. या शुभ योगांमध्ये तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही निश्चित उपाय करून पाहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही तुमच्यावर राहील. सिद्धी योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तर या दिवशी कोणते उपाय करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये जर आर्थिक टंचाई असेल तर ती देखील दूर होईल. भरपूर जणांकडे पैसा यायला जागाच नसते. भरपूर मेहनत घेऊन देखील त्याचा मोबदला आपल्याला तसा मिळत नाही किंवा पैसा असला तरी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो आणि मग महिन्याच्या शेवटी आपल्याला समजते की इथे आपला वायफळ खर्च होऊन गेला. तर पैसा स्थिर राहण्यासाठी कोणते उपाय करावे, घरातील आजारपण दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर या कार्तिक एकादशीला आपल्याला एक काम करायचे आहे, ते म्हणजे गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, अडथळे दूर होतील. अगदी आपले दारिद्र्य देखील दूर होईल. गोमातेमध्ये 33 कोटी देव असतात. आपल्याला गोमातेला एक चपाती खाऊ घालायची आहे. तर आपण जी पहिली चपाती बनवणार आहोत तर ती चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. तर उद्या उपवास आहे, सर्वांनाच उपवास असतो, पण आपण या दिवशी एक चपाती आवर्जून बनवावी. ती चपाती बनवल्यावरती चपातीवरती आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे. गूळ हा सर्व साईडने पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यावरती शुद्ध तूप देखील टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे हळद टाकायला आपण विसरायचे नाही. मग या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि ही चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. मग तुम्हाला जिथे पण गाय भेटेल तिथे तुम्ही ही चपाती खाऊ घालावी. अगदी तुम्हाला गोशाळेत जावे लागले तर तिथे पण तुम्ही जा किंवा जिथे जास्त गायी जमा होत असतील अशा ठिकाणी तुम्ही जावे आणि गाईला ही चपाती खाऊ घालावी. शक्यतो तुम्ही गाईला आपल्या हाताने चपाती खाऊ घालावी. जर गाईने तुमचा हात जर चाटला तर आपले दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्य प्राप्त होते असे म्हणतात. तसेच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, अडथळे आणि संकटे देखील दूर होतात. त्यानंतर आपण गोमातेचे दर्शन घ्यायचे आहे. तसेच गोमातेला तुमच्या अडीअडचणी, संकटे, अडथळे सर्व काही सांगायचे आहे. बघा, तुमच्या आयुष्यातील संकटे, अडथळे हे नक्कीच दूर होतील. तसेच ज्यांना गोमातेला चपाती घालणे शक्य नसेल तर त्यांनी देव उठणे एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी अंघोळ करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मग नंतर अंघोळ करायची आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल देखील अंघोळीच्या पाण्यात टाकावे आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे बघत गंगा नदीचे स्मरण करायचे आहे आणि हर हर गंगे म्हणत अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यावरती आपल्याला पिवळे कपडे हे घालायचे आहे. आपण जर हा उपाय केला तर भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तसेच ज्या लोकांचे लग्न झालेले नाही त्यांनी हे उपाय केल्यास त्यांच्या लग्नासाठी शुभ योग बनण्यास देखील सुरुवात होईल. घरामध्ये अगदी कोणी आजारी असेल, मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल आणि हळद आवर्जून टाकावी. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाची पूजा केली जाते. यासोबतच तुळशीला लक्ष्मी स्वरूप देखील मानले जाते. या दिवशी शालिग्राम आणि तुळशीला दुधाने स्नान तुम्ही आवर्जून घालावी आणि असे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या उपायाचे पालन केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल आणि कधीही पैशाची कमतरता देखील भासणार नाही. तसेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीचे लग्न देखील आहे. तुम्ही तुळशीचे लग्न आवर्जून करावे. ज्या घरामध्ये तुळस आहे त्या घरामध्ये तुळशीचे लग्न हे झालेच पाहिजे. यामुळे आपल्या घरातील अडचणी, अडथळे देखील दूर होतात व माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सतत वास राहतो. आपले पती पत्नीमधील मतभेद, भांडण, तंटे देखील दूर होतात. ज्यांचे विवाह जुळत नाही त्यांनी तुळशीचे लग्न हे आवर्जून करावे. तसेच एकादशीच्या रात्री पूजा खोलीत
खोलीत लक्ष्मीच्या मूर्तीसमोर केशर दुधात खडीसाखर मिसळून अर्पण करावी। रात्रभर तिथेच राहून द्या आणि सकाळी घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटून घ्या। या उपायाचा अवलंब केल्यास तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नोकरी आणि व्यवसायात देखील प्रगती होईल आणि यशाच्या मार्गात येणारे अडथळे देखील दूर होतील। ज्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल त्यांनी देखील हा उपाय करावा आणि ज्यांना नोकरी मिळत नसेल त्यांनी देखील हा उपाय आवर्जून करावा। व्यवसायामध्ये देखील यामुळे प्रगती होणार आहे। तसेच या एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी तुळशीला तुपाचा दिवा जरूर लावावा आणि या दिव्यात कापसाच्या वातीऐवजी कलवेची वात वापरावी। कार्तिकी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज तुळशीच्या झाडाजवळ हा दिवा जरूर लावावा। हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती वाढेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरामध्ये सदैव राहील। तसेच तुम्ही हा दिवा लावताना शुद्ध तुपाचा दिवाच लावावा। शुद्ध तुपाचा दिवा लावल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद देखील आपल्याला टाकायची आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवा लावताना आपल्याला दिव्याखाली प्लेट किंवा वाटी ठेवायची आहे। तुम्ही दिवा तसाच ठेवू नका, मग प्लेटमध्ये थोडीशी तांदूळ ठेवावे। हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसतील असे तांदूळ आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर वरती दिवा ठेवायचा आहे। दिव्याला देखील आपण रोज हळदी कुंकू लावायचं आहे। यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांती वाढेल। तसेच या दिवसांमध्ये तुळशीचे लग्न देखील आहे, त्यामुळे आपण हा उपाय आवर्जून करावा। कार्तिकी एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमी राहणार नाही। तसेच ही कार्तिकी एकादश म्हणजेच मोठी एकादश म्हणून ओळखली जाते। या एकादशीला ऊस, धान्य आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। या गोष्टींचे दान केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होते। याशिवाय या दिवशी शिंगाडे, रताळे आणि उबदार कपडे दान केल्याने सुख समृद्धी मिळते आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा निवास करते। याशिवाय एकादशीला या गोष्टींचे दान केल्याने तुम्हाला मृत्यूनंतर देखील मोक्ष प्राप्ती होते। मग तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये केळी देखील दान करू शकता, कारण की भगवान विष्णूंना पिवळे फळ अत्यंत प्रिय आहे। तुम्ही भगवान विष्णूंना देखील पिवळी मिठाई या दिवशी अर्पण करावी। तसेच पिवळी केळी तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता। गोरगरिबांना देखील तुम्ही पिवळी वस्तू दान करावी। तसेच या दिवशी जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून जावे। जाताना आपण एक तांब्या भरून पाणी घ्यावे, त्यामध्ये बेलपत्र घ्यावे। मग तुम्ही 7 बेलपत्र घेतले तरी पण चालेल। मंदिरामध्ये जाताना पहिल्यांदा आपण नंदीचे दर्शन घ्यावे। नंदीचा जो उठलेला पाय आहे त्यावरती आपल्याला हे जल अर्पण करायचे आहे। मग तुम्ही पूर्ण जल हे नंदीच्या पायावरती अर्पण करावे। त्यानंतर आतमध्ये गेल्यावरती शिवपिंडीवरती आपल्याला हे 7 बेलपत्र ठेवायचे आहे आणि दर्शन घ्यायचे आहे। तुमची इच्छा, मनोकामना काय आहे ती भगवान महादेवांना सांगायची आहे। बघा, तुमची इच्छा, मनोकामना ही नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल। तसेच तिथेच बसून आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे। आणि ज्यांना बेलपत्र अर्पण करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त महादेवाच्या पिंडीवरती या एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण केलं तरी पण चालेल। फक्त जल अर्पण करताना आपण स्वधा 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 असे 3 वेळा उच्चारण करायचे आहे आणि तिथेच बसून आपण ओम नमः शिवायचा जप देखील करायचा आहे। तुमची इच्छा, मनोकामना काय आहे ती भगवान महादेवांना सांगायची आहे। बघा, या उपायाने देखील तुमची इच्छा, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल। तसेच तुम्हाला तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावणे शक्य असेल तर शुद्ध तुपाचा दिवा देखील आवर्जून लावावा। तुम्ही हा उपाय प्रत्येक एकादशीला देखील करू शकता। यामुळे आपल्या आयुष्यामधील सर्व संकटे, अडचणी, अडथळे देखील दूर होतील व मनोकामना देखील पूर्ण होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।